प्रत्यक्ष आहे नाही माहिती वाचलं मी ते सगळं. पोलीस स्टेशनला सर्व काही ते माहिती अजून तिथं काय असं काही नाही बाबा. मग हे नंतर मग बरंच झाली दंगल. सगळं घर वगैरे पेटून देते का? सगळं नाही, घर पेटले बिटले नाही म्हणत निश्चित महाराज. मग आम्ही इकडं आम्ही मुद्दाम मग कसं म्हणतो मग बाबासाहेबांच्या नावांसाठी हे लोक जर आपले बंद करत असेल मग हे आपले झालं काय. आज मी माझ्या वडिलाच्या नावावर 14 आपले 12 एकर जमीन आहे ना तिथं. आहे का? आहे ना जमीन आहे अजून ती नवी जमीन आहे. ते तुमच्या ताब्यात आहे का मग? हा मग आता मी करायला लागलो 2 वर्षापासून. अच्छा अच्छा अच्छा. म्हणजे कसं इतके दिवस पडील होता ना पीक होतं. मग आता मी करायला लागलो म्हटलं बाबा मी करावं. आता काही अडचण आहे का तुम्हाला? नाही आता काही अडचण नाही. मग आता मी आता स्वतः देतच नाही. मी माझ्या जेवण पायपासून उधारच होता ना. पण माझं काय कारण काय झालं त्या स्वरूपामध्ये मी थोडसा मला जर चव असली मी घर सोडत नसणार. बरोबर. पण ती चव आपल्या लोकांनी 4 गावाचे लोक जमा केले असते ना. 4 लोक संबंधच नव्हतं येत. आम्ही 5-6 जण भाऊ होतो आणि आम्ही सगळे व्यवस्थित नव्हतं. आमचं कुटुंब होता ना. इतका माझा आता तुम्हाला काय सांगायचं माझा दबाव होता. अजून मी मला भेटतात. आता अजून बी जातो तर अजून मला बी जातो. पण त्याने काय केलं गुपित गावाला केला. आणि 4-5 गावचे लोक मग कुठं काय करतात. मग कोणीकडे पळतो कोणी शहरावर लागून मग 2 घंटे काय करणार. मग तुम्ही औरंगाबादला तेव्हा झाले मग राहिला? औरंगाबादला मग आम्ही चक्रीनंतर 4-5 दिवसांना आलो पाहणं. अच्छा 5 तारखेला झालं नाही. 5 तारखेला झाल्यानंतर आम्ही समजा 12-15 तारखेला इकडे. आम्ही नाही ना आम्ही 10 तारखेला झालो. आम्ही 10 तारखेला 10 तारखेला आम्ही औरंगाबादला आलो. औरंगाबादला आलो तसं आम्ही कलेक्टर ऑफिसच्या वडाच्या झाडाखाली थांबलो. बाकी मग कुठं थांबलो नाही कुठं काही नाही. मग ते आम्हाला आम्ही तिथे जवळ काही कमी 2 महिने आम्ही तिथे काढले. ते वडा झाडाखाली? वडा झाडाखाली. म्हणजे ते झोपणं खाणं कसं करायचं तुम्ही? मग खाणं पण आपले लोक पब्लिक आणून द्यायची बिचारी आपले महिन्यामध्येतून आपले झोपडपट्टीतून आणून द्यायची बिचारी आम्हाला अन्न जमा करून सही. आणि आम्ही त्याच्यावर निवारण चाललं आमचं 1 महिना 1.5 महिना कम्प्लीट. मग आपल्या जी काही समाधान होतं कसं नामांतर चळवून लोक आलेले. नामांतर लोक आल्यानंतर हे म्हणजे याला काही सहकार करणं जरूर योग्य आहे. म्हणून समाजानं आपल्याला अन्न पुरवलं. कलेक्टरनं आम्हाला काही मदत दिली नाही. काही नाही काही बतारलेलं नाही काही नाही आम्हाला. बरं कोणते पुढारी येत होते समजा तुम्हाला तिथे भेटायला? आम्हाला का इथं आणण्यासाठी नाही तिथे समजा वडा झाडाखाली गंगाधर काढे शेवगावकर एस टी प्रधान बरेचसे एवढे काही पुढारी होते. एवढे पुढारी यायचे दौलत खराब वगैरे दौलत खराब. आणि मग केव्हा मग त्यांना मग हे घर केव्हा मिळाल तुम्हाला? तुम्हाला सांगते घर मला या जय भीम. 1979 जय भीम. आणि 80चा काय समजा 80ला भेटतो. मग 2 वर्ष काय केलं तुम्ही? आम्ही 2 वर्ष हर्सूलला हर्सूलमध्ये आम्हाला नदीच्या कड्याला त्यांना घर बांधून दिले. तात्पुरते झोपडपट्टी अशी एक पत्राचे होते ते? टटराचे का? टटर लावले होते? टटर लावले होते. दारा बसवले तुम्हाला त्यात ठेवलं मग सगळं. असे किती लोक होते तिथं मग? अकोल्याचे निकळचे आणि आपेगावचे 3 गावचे लोक तिथं होते. आणि मग त्यांना सर्वांना इथं आणलं? मग सर्वांना मग इथं आणलं 80 मध्ये. त्याच्यामुळे तुम्ही या तुमच्या कॉलनीचं नाव नामांतर कॉलनी ठेवलेलं? मग आम्ही नामांतर कॉलनीमध्ये नाव ठेवलं नामांतर. त्याच्यामुळे नामांतर कॉलनी हे नाव ठेवलं. अच्छा बरं आई तुमचं काय नाव आहे पूर्ण सांगा बरं. वडील काय करत होते? काय माझे वडील हा नोकरीला होते. कुठे? बँकची मध्ये. काय नाव तुमचं? साळवे. साळवे. तुम्ही कुठल्या मूळ? मी दौलताबादची का? साळवे. BNC मध्ये नोकरीला होते? अच्छा. तुमचं काही शिक्षण वगैरे झालेलं आहे का? नाही. मग तुम्हाला समजा कधी तुमचं लग्न झालं कुठल्या वर्षी? आता ते मी आला नाही मी काही सांगू 66 ला का? 1966. मग आता ही जी घटना घडत होती तर तुमच्या महिलांमध्ये काय चर्चा होती? काय नामांतर काय भानगडे असं काही वाटत? मी डिलेव्हरी होती. मी काय बाहेर निघत नव्हते. हे सारी चर्चा माझ्या मोठ्या गावाला माहिती. हो का? तुम्ही गावात नव्हता का त्यावेळेला? मग ती घटना घडली मग बिमार पडले म्हणून लगे 1 रोज आधीच आले मग असं झालं. अच्छा तुम्ही माहेराला गेला? भाऊ आले भेटायला आणि भाऊ घेऊन आला. बिमार होते ते. आणि मग दुसऱ्या रोजी हीच दंगल झाली. दुसऱ्या रोजी? 9 दिवसाचं थांबलं होतं मला.
अरे बा. डिलिव्हरी होती. मग तुमच्या जाऊबाई तिथं होत्या ह्या? मग जाऊबाई होत्या, सासूबाई, हे सारच मोठे जाऊबाई. बरं बरं बोला. काय नाव आहे तुमचं? केसरबाई आडनाव? भाऊचं नाव सांगा. बनसोडे. केसरबाई बनसोडे. कचरू केसरबाई बनसोडे. अच्छा. तर तुमचं माहेरचं नाव काय? काचगाव. कासगाव माहेर आणि गाजगाव खासगाव. गाजगाव. हा. हा ते दोय आलेले शेत. हा. मग तिकडचं काय आडनाव आहे तुमचं? जातो. जाधव. तर वडील काय करायचे तुमचे? रेल्वेत होते. रेल्वेत होते? रेल्वेमध्ये कुठे कुठे? मनमाडला. मनमाडला रेल्वेमध्ये होते का? हा. अच्छा. कुठल्या पोस्टवर म्हणजे हा. काय काम करायचे? रेल्वेमध्ये कोळसा भरायला. हां हां. काही दिवस पेटीवाल्यात, काही दिवस मुकदमी केली. अच्छा. मग वारले वडील. हां. मग भाऊ लागला कामाला. तुमचे भाऊ नोकरीला तिथं? हा. मग तुमचं लग्न केव्हा झालं समजा अंदाजे? अंदाजे म्हणजे 12 वर्षाची होती. 12 वर्षाची. 60च्या दरम्यान समजा तुमचं लग्न झालं असेल. 1960च्या दरम्यान. हां. सख्या फईच्या घरी गेलेले. फईचे म्हणजे तुमचे फईचे लोक आहे. खुशी लेख. आमचं देर 52 झालं. 1952 मध्ये लग्न झालं. अच्छा. 52. लहानच होत्या ते. हो का? लहान होते का? आमच्या लहान होत्या मुरलीधर. सगळ्यात लहान देर आहे ना. 8 दिवसाचेच होते माझ्या लग्नात. अरे हे पण लहान असतील मग? हे पण लहानच होते या पोरीवाने. अच्छा 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 अच्छा. हा. बरोबर आहे. मग तुम्ही तिथं आले त्यावेळेला काही बाबासाहेब वगैरे असं काही चर्चा असायची का गावामध्ये? बाबासाहेब आंबेडकर वगैरे असं काही? कस काय? हे भांडणात आपले विचारू राहिले. हां. भांडणाचं म्हणजे मग आता काही दिवस राहिलं. हं. मग मला ते ना एकाएकीच असं केलं आंदोलन. अंधारून का? हा. तर काय नेमकं काय केलं तुम्ही तिथे प्रत्यक्ष होता ना तिथं? नेमकं काहीच नाही केलं. म्हणजे पोर शाळातले इथं राहत होते हं. कॉलेजला. हं. त्यानं ती जयंती काढली हं. एप्रिल मध्ये हां हां. जयंती काढली ना. तर कोणचे पोर होते? काही नाव होतं? ते नाव आहे त्यापर्यंत? ते गावात राहत होतो आता. हां. थोरात उत्तम थोरात. हं. उत्तम थोरात न काढली होती. हां. आणि ते एक आमचा देर होता ना तो मेला. हां. त्यांनी काढली होती. काय नाव त्यांचं? म्हणजे सखाराम हां. बनसोडे. हां. म्हणजे ते वारले. हं. मग आता त्या लोकांना काय दावा धरला व आता पहिलं हं. लावली सुई, मग लावलं दामण, मग लगेच घुसले गावात. असं केलं. असं म्हणून मारलं त्या लोकांना आम्हाला. सुई लावली म्हणजे काय असं प्रकार? म्हणजे ते म्हणजे आम्हाला आले गावात, हं. मग घुसले येशीत, हं. मग शिरले गावात, असं त्यांचं म्हणणं आलं. हां. तुम्ही गावात का घुसले? गावात का आले? जातीवादी केस. हं. जातीवादी केस केला त्याने. हां. मग गावात का म्हणून आले त्याने असं आमचा इन्कार केला. तलाठी आलं. हं. तलाट्यानं बोलवलं आमच्या लहान्या देराला हं. पट्टी भराय करताना वावराची. हं. ये बुवा म्हणे, काय राहिलं म्हणे. नाही बुवा म्हणे, आम्ही काही येत नाही. असा पार होता आणि त्या पारावर बसले. हं. नाही बुवा म्हणे, आम्ही येऊ शकत नाही म्हणे, आम्ही देवळात वट्यावर सुद्धा येऊ शकत नाही म्हणे. हं. आम्हाला काय बोला, गोयगावचा तलाठी होता हं. म्हणे, बोल म्हणे काय बोलायचं आता पट्टीचं सांगा येशू, मी देतो म्हणे. हं. म्हणून ते ना असं म्हणले आमचा देर. हं. त्यानं काय केलं ते म्हणे वट्यावरच का आले म्हणे. हं. आमचा मारवाती बाटला म्हणे, हं. तो काळा पडला म्हणे, म्हणून मारलं. म्हणून मारलं त्याला. हा, म्हणून मारलं. हां. आणि असं केलं. मग नंतर ती दंगल झाली. आंदोलन केलं ते ना. शनिवारचा दिवस आम्ही कुठं बाजाराला गेलो. बाजारून आलो, आंबे होता बाजार होता. हं. आता माझी नणंद होती तानी पोरगी अशी भाशी माझी, हं. 9 दिवसाची 15 दिवसाची. आणि तिचं दुखाचं म्हणून मी सासू म्हणे का जाय का बाजाराला या पोरीला घेऊन इंजेक्शन देऊन आण. हं. म्हणून मी गेले. मग दोघी नंदबाजा आम्हाला काय माहिती असं होईन. हं. मग इंजेक्शन देऊन आलो. हं. तिथून आलो, स्वयंपाक बिपाक करायला लागलो. लगेच सुरुवात केली त्याने दगड फेकायची. हं. लगेच शिरले. काही घोषणा वगैरे देतात का? शिवाजी महाराज की जय वगैरे? काहीच नाही. काहीच नाही. एकाएकीच शिरले. अचानकच मारहाण केली. हे माणसं ऊस खांदायला होते औरंगाबादला. हे औरंगाबादला ऊस खाण्याला. हा, हे औरंगाबादला होते. आमचं माणूस पण औरंगाबादला. सगळे बायकांना बी मारलं का मग? बायाला बी मारलं, माणसाला मारलं. हो का? तुम्हाला मारलं होतं? माझं लय मारलं होतं, डोकं फुटलं होतं. माझे कपडे
गंगापूर कोर्टात जप्त करेल. तुमचे कपडे का हां लुगडं इतकं डोकं पटलं 2 दिवस घंटे सुधीत नव्हते. डोक्यातच लाकूड टाक खाली पडले. हं. मग परत तिथे एक मारलं. मग असं चुलीत लोटलं होतं. हं. गुडघा जळाला. कोण तुम्हाला ते लक्षात आहे कोणी मारलं होतं म्हणून तुम्हाला हा कोणी मारलं तुम्हाला प्रत्यक्ष लक्षात आहे तुमच्या हा. काय नाव एक मुसलमानाच्या पोरानं मारलं हं. आणि एक मराठ्याच्या पोरानं दोघांनी. दोघांनी मारलं हं. बरं मुसलमानाच्या पोरांना काय घेणं देणं होतं बरं याच्याबद्दल ते जाधवाचंच पोरग होतं. हं. यदू पाटलं जाधव. गेजू पाटील जाधव हा. हं. आणि एक मुसलमानाचं कासम पट्टी त्याचा पोरग होता. अच्छा त्या दोघांनी मारलं तुम्हाला दोघांनी मग लाकूड उपसलं सपराचं लगेच माझ्या डोक्यात. म्हणून मला काय वाटलं एक पोरगी ताणी होती हं. दूध पेत होती हं. आणि पोरगा हाताला धरलं म्हणून बाहेर निघायला लागलं. त्याने काय केलं मी कुलूप लावून घेतली होती आणि आता सासू म्हणे तिकडं लप म्हणे पोरं माझ्याजवळ 2 राहते. हं. माझी सासू म्हणे. हं. मग मी ती सासू तिकडं आणि मी इकडं. हं. म्हणून त्यानं काय केलं दगड धरला तसं कवडावर घातला. हं. कवडाचं पुसच मोडलं. हं. ते खाली पडलं. मग मला वाटलं का आता काय करते काय नाही एवढे लोक येऊ नाही इज्जत होते ते काय. म्हणून मी पोराला हातात धरलं आणि पोरगी कड्यावर घेतली आणि बाहेर निघली. बाहेर निघताच लगे डोक्यात काही लोक म्हणते दे रे पेटून म्हणे ते सप्पर हं. म्हणे तिला जळू द्या म्हणे. हं. जळू द्या मग मी बाहेर निघले. मग मला 2 घंटे सुधीत नव्हते. मग 10च्या नंतर आले ते. हं. आले तर मी पडेल होते तर असे डोक्यात बोटं घातली. त्यांचे बोटं भरले रक्ताने फारुळ तुंबलं होतं. तुमचे नवरा आला होता म्हणजे समजा हा तुमचे मालक आलते का नंतर 10 नंतर मला पोच खांदायला होते ना. मग 10 नंतर कोण आलं 10 नंतर तुम्हाला बघायला कोण आलं काय ते म्हणत्या 10च्या नंतर बघायला कोणतेच लोक आलते का? मराठी ते चालते मी ते ते चालते. काय म्हणून बघायला आले असते. परत तो दलित पॅन्थरचा पाख्या म्हणून होता ना लासूरचा लासूर त्याला लपवलं होतं हं. पुढे दुसऱ्या घरात. त्याला वाटलं का इथंच आहे हं. म्हणून ते 10 वाजता आले. प्रल्हाद नावाचं पोरग होतं एक प्रल्हाद पाखरे. पाखरे होता. हं. प्रल्हाद नावाचं हं. ते प्रल्हाद नावाचं पोरग आमच्या घरात हं. होतं. पाखरे ते दुसऱ्या बाईच्या घरात. त्यांना मारायला आलते का हा त्यांना मारण्यासाठी गावाला आलते का त्याला मारायसाठी आलते दलित पॅन्थरचे हं. आणि हे मराठी लोक त्याला माराय करताना. हं. हं. आणि मग ते पाहायला आले त्याला आम्हाला मारल्यावर त्याला पाहायला आले हे कुठे लपले काय लपले. मग मारलं का त्यांना नंतर त्याला लय मारलं मग हो का रक्त भांबूळ केलं. हो का शेंदरासारखं झालं त्याला एकदम. पण ते वाचले का ते मेलेले ना हाय आहे का दोघं पण आहेत असे चाकू मारले होते इथे हो का लय मारलं होतं. बरं ज्यांनी मारलं मारलं आणलं त्याच्या तोंडात मुतले त्याला भाकरी चारल्या उजू वाचाव म्हणून. हो का हो इतकं केलं तर असं बाहेर मराठ्याचं सफर होतं ते पेटून दिलं आणि 3 गरके घातले म्हणे आता यायला टाकू जाळात हं. जे म्हणून टाकायचं. हं. मग तो पाटील म्हणे दलित पॅन्थरचा माणूस आहे धरल्या बांधल्या जाई यायला सोडून द्या. मग त्यांना शिक्षा झाली का त्या लोकांना हा शिक्षा झाली नंतर झालते ना पण पैसे भरून केलं त्याने. ते केस Dismiss केस केस पेल केला. झालं ना. या जी केस आम्ही काय केलं का केलं शासन ना 3 वर्ष शासन तर निर्दोष ते सोडलं. घेतलं नाही कोणी. शासन ना. शासन निर्दोष सोडल्यानंतर मग आम्ही अपील केली हायकोर्टामध्ये. हं. मग हायकोर्टामध्ये शासनचाच निकाल दिला. मग याच्याशी सगळ्यात दबल्या गेलं नामांतर झालं नंतर याच्याशी सगळ्यात दबल्या गेलं. आम्ही हायकोर्टापर्यंत गेलतो. आम्ही काही मागं हटलो नव्हतो. हं. आम्ही मुंबईच्या हायकोर्टापर्यंत गेलतो. तेव्हा इथं हायकोर्ट पण नव्हतं पण मग आता ते सगळं त्यांना कोणाला शिक्षा नाही सगळं कोणाला शिक्षा नाही आम्ही निर्दोष होती. फिरतात ते आता एकदम सगळे निर्दोष. त्यानं शेती सुद्धा लुटली आमची मराठ्यानं. शेती लुटली आमची शेती आहे ना 13 एकर जमीन हं. 13 वर गुंठे आहे. हं. मध्ये मराठी घुसला हं. बळजबरी. हं. आता आम्हाला इकडे 50 वर्ष होत्यात यायला आणि त्याने ती मध्ये घुसून ती जमीन घेतली. मग तुमचं सर्वांना चांगल्या शेत्या आहेत तिथं शेत्या चांगल्या आहे सर्वांना तिथं हा, ते म्हणते पैसे दिले. कोणाला दिले पैसे? खाली आणि बाकी याला मी जमीन नाही बाकी. अच्छा तुम्ही मग ती कशी काय विकत घेतली होती मी आता करणार बाका 2 वर्ष. नाही नाही, विकत तेव्हा कशी काय मिळाली तुमच्या 1947 ला गेलं आमच्या वडिलांना. वडिलांनी घेतलेली हो. ते बेलदारीचे व्यवसाय मध्ये चांगला पैसे
चांगला व्यवसाय म्हणजे चांगला व्यवसाय होता ना, मग तेव्हा ते घेतले. अच्छा अच्छा. हो. तर तेच जोडीचे असेल ना त्यांना, मी 1947 घेतले. मग त्याच्यावरच राहत असेल ना ते लोक. मग त्याच्यावर जाऊ, दुसरं काय मग त्याच्यावर होतं ना. बरं रस्त्याला असे दोन किलोमीटर मस्त रस्ता आहे ना, दोन शेत दोन माहिती आहे, रोड करेल आहे. माहिती आहे, मग आम्हाला आपल्याला कोणाची भीतीच नव्हती. नांदलेली माहिती आहे. मग त्याच्यामुळे ते करत होते. त्यांचे आणि उपकार त्याने जवळ जवळ होते. जसं पण आमच्या माझ्या वरती वडिलाचे उपकार नाही होते माहीस त्यांच्यावर. लेकरू फार केलं इतकं मला लेकरं सूद मला नाही माई सूद लेकराला नव्हती इतकं केलं. जाऊ दे, त्यांचे लय हाय लागणार आहे तुमचे. कधी लागायचं आपलं केलं म्हणून कधी लागायचं बरोबर. ते तर चांगले झाले मेले आता. चांगलं झाले. शेती करून राहिले आमची शेजारीचे बांधाला बांध. हो का. काही मरायला लागले काही आई मरण ठरलं, मरण मग काय इतकं मारलं. मग संध्याकाळी मला मी म्हणले चला मग औरंगाबादला. माझं डोकं फुटलं लय डोकं दुखून राहिलं, पाठ दुखून राहिली. औरंगाबादला मला घेऊन चला. तर मग पोलीस आले आणि फौजदार आला ते औरंगाबाद जाऊन देशपांड्या तो आला म्हणे औरंगाबादला नका नेऊ म्हणे, जिगठाणला नेऊ. तिथं असं फोन लावला की यायला तिथं जर आले दवा गोळी देऊ नका काही नका निसतच नेमताला दवाखान्यात आले म्हणून असं करा म्हणे. मग आता पोलीस लोकांना गाडी भरली नेले ते जिगठाणला. तिथं आम्ही पडलो तर मग डोकं जास्त दुखायला लागलं. मग आमची सासूबाई होती चुलत लहान मोठी, ती म्हणे मग सोनाला डोकं फुटलं हिला गोळी तरी द्या. ते म्हणे आमच्याजवळ गोळीच नाही म्हणे, अरे दिलीच नाही, फक्त नेलं ना आणलं वापस. बस. आणि मी म्हणले पहिलून म्हणले औरंगाबादला चला मला घाटीला घेऊन. मग डोकं जास्त दुखत म्हणे. बरोबर. काही ना येऊन नाही दिला इकडे नाही येऊ दिलं. नाही केस लागन म्हणून हा. असं केलं ते. मग ते आपोआपच चांगलं झालं तुमच्या नंतर. मग काय इथं आल्यावर अजून हे काय दुखतं ना, दुखतं. सारं बांधून घेते ना तर असं एकदम असं ठणकत अरे लय ठणकत. बर असं वारं लागलं का मला चक्कर येते मग. बर. ते होईल त्यांना शिक्षा भेटेल काही हा होईल मग. आता काय शिक्षक होते? नाही. होईल. काही दिवस झाल्यावर काय आता आता तुम्ही काही त्याच्यातलं काही 50 वर्ष होऊन राहिले ना. बरोबर. काही त्याच्यातलं मरण पावलेलं आहे. आणि मग तिथून आलो मग. बरं मला तुमचा एक प्रश्न विचारा. तुमचे वडील नोकरीला कसे काय लागले मला सांगा बरं. हा वडील नोकरीला कसे काय लागले तुमचे. वडील नोकरीला कशाला आमचे चुलता होते तिकडं कुठे मनमाडला. मनमाडला. हा. आमच्या चुलत्याचे सासरे सासरवाडी मनमाडला. हं. मग माझा वडील गेला त्यांच्या पैसे हा. न्या डोंगरीला हं. तिथेच राहिले. मग पहिले लोक बळतच घेत होते रेल्वेमध्ये हा. की लाग बा कामाला, पैसे नव्हते लागत काय हं. नाही. बळच माझ्या वडिलाला तिथं कामाला लावलं. मग तुम्ही तुम्हाला मनमाडला नेलं सगळ्यांना. हा रेल्वेमध्ये. मग रेल्वेत मग वडील लागला. मग चुलतीचे भाऊ पण लावले माझ्या वडिलांना. हं. 5-6 माणसं लावले मग तिथं ती मनमाडला. रेल्वेमध्ये. मग तुम्ही तुमच्या आई सोबत सगळे मनमाडला गेले तुम्ही सगळे राहायला. हा मनमाडला राहायला गेले तुम्ही सगळे. आई नाही. होती लग्न वडील झाल्यावर मन म्हटलं कशाला नाही पण आधी लग्नाच्या आधी नाही लहान होतं तेव्हाच गेलतो आम्ही. मनमाडला. हा मग लग्न झालं. मग लग्न झालं. मग या गावाकडे तुमचं काही नव्हतं. हम्म. काही नव्हतं. नाही घर होतं पण असंच लोकांनी नेलं. तुमचं कोणत्या पद्धतीने लग्न झालेलं आहे का? नाही त्यांचं नसून झालं. लहानपणी 12 वर्षाची होती तेव्हा झालं. 1952 ला कशाची बौद्ध पद्धत. नाही नाही तेव्हा लहानपणी लग्न करीत होते ना. तेव्हा 6 या शेवटच्या तेव्हाच लग्न करत होते तेव्हा लग्न करीत होते. तुमचं झालं असेल बौद्ध पद्धतीनं. हा आमचं झालं होतं बदल. बरोबर. द्या बहिणीच्या घरी वाचून म्हणे द्या बहिणीच्या. आपल्याला एकच बहीण आहे. हा हा. माझी सासू एकलीच होती. हो का. बहिणीच्या घरी दिलं मग. हा. दोघं भाऊ आणि एक बहीण. ह्या तुमच्या सासूबाई. हा. हा. फोटो सासूबाई आमच्या. हा. घेतला फोटो मी. किती मुलं आहे आई तुम्हाला? दोन मुलं. काय करता? 3 मुली. रिक्षा आणतात रोजाची. आजोबा नोकरीला आणि मुलं रिक्षा चालवत. अरे लावित होते आमच्या मालकाला पण मीच नाही लागून दिले. उली होते मग सासूचे. आणि मग सासूला करायला कोणी नव्हते. वायले निघले आणि मग कोण घाले. मी म्हणले नाही नोकरी नाही करायची. माझं वडील लावित होते. बरं आता हे प्रकरण ज्यावेळेस चाललं होतं 78चं म्हणजे 67 ला तुम्ही समजा ते काढलेले हा. जयंती. जयंती. तर त्याच काळामध्ये मला वाटतं ते सिरसगावचं प्रकरण घडलं होतं वाटतं. नाही, त्याच्या अगोदर झालं शिरसगावचं प्रकार. हो का. शिरसगावचं त्यानं प्रकार 3 वर्ष पोटात घेतलं.
इथून. 60-65 प्रकरण ते चांगला आठवतो शिल्लक पण नाही चांगला आठवतो. दासवकी. चांगलं म्हणणं म्हणजे असं झटलं नाही अरुण कापल्यावर हो का ठिकाणा. तर नेमकं काय होतं बरं ते प्रकरण तुम्हाला काय कळालं होतं? शिल्लकाचे प्रकरण नेमकं काही माहित झालं नाही नाही. केस म्हणजे कसं नुसतं तिला काही झालं का एक आपला मनुष्य त्याच्या कामावर होता मारा पाहिजे. नाही तर म्हणजे असं झालं म्हणजे इथं त्याच्या संबंध म्हणजे त्याच्या कामावर म्हणजे ते त्यांच्या मुलीसंग काही संबंध दडलेले होते. या मुलाचे माणसाचे म्हणजे एका बागायतदाराच्या मुलीशी संबंध त्याच्या बाहेर आबा म्हणून एक कामावर होते. आता आम्हाला आणि जात त्या संबंध घालले गेले. बाकी काय नव्हतं एवढं या एवढे लोक मारले म्हणजे असं करा मग तेव्हा ते त्या गावामध्ये मग चांगलं तरी दलित मग त्या टायमाला समजा मग आपलं बीएस मध्ये गेलं तेव्हा ते दबाव टाकला गेला. दबाव टाकला मग त्या लोक थांबत फारच पुढे तरी पण त्याला काही सजा झाली नाही. कारण की समाज गुजर झाला